गद्दार गटाकडून संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भुमरे यांना उमेदवारी जाहीर होताच संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यंदा फिक्स खासदार होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। या चर्चेमागे काही राजकीय गणित असणार आहेत, ते आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांचे कट्टर समर्थक असाल तर आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे, MIM कडून इम्तियाज जलील व गद्दार गटाकडून संदीपान भुमरे निवडणूक लढणार आहेत। कट्टर शिवसैनिकांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या संभाजीनगरमध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीचा मोठा परिणाम झाला आहे। उद्धव ठाकरे यांच्या बाजूने संभाजीनगरमध्ये सहानुभूतीचे वातावरण आहे, त्याचा सर्वात मोठा फायदा चंद्रकांत खैरे यांना होणार आहे। याउलट गद्दार गटाविरोधात संभाजीनगरच्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे। मतांच्या ध्रुवीकरणाचा विचार करायचा झाल्यास मुस्लिम मतं इम्तियाज जलील यांना, दलित व अनुसूचित जातीतील मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला, भाजप समर्थकांची मतं संदीपान भुमरे यांना आणि मराठा तसेच कट्टर हिंदुत्ववादी मतं चंद्रकांत खैरे यांना पडण्याची शक्यता आहे। या मतविभाजनाचा विचार करायचा झाल्यास चंद्रकांत खैरे संभाजीनगरचे खासदार होतील असं दिसून येत आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, एकनाथ शिंदे यांनी केलेली गद्दारी आणि त्यातून निर्माण झालेली सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे गटासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे। न केवळ संभाजीनगर पण 21 लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून येणार आहेत। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व उद्धव ठाकरे साहेबांचे विचार महाराष्ट्रभरात पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।